नागपूर महानगरपालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 5200 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांनी हा अर्थसंकल्प सादर केलाय। अर्थसंकल्पावरती उद्या चर्चा होणार आहे। शहरात रस्ते, वीज, पाणी, कचरा या मूलभूत सुविधा देण्याबाबत सर्वसमावेशक बाबींवरती भर देण्यात आल्याची प्रतिक्रिया स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांनी दिली आहे। तर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अपुरा निधी अर्थसंकल्पामध्ये सादर करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी केलाय। नगरसेवक प्रभाग निधी 20 लाखांवरून 25 लाख वाढवण्यात आलेला आहे। मात्र हा निधी अपुरा असून 50 लाख रुपये प्रति प्रभाग करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। कोटीच्या सुमारासचा हे अर्थसंकल्प आहे आणि यामध्ये मूलभूत सुविधा रस्ते पाणी वीज कचरा गटर लाईन स्वच्छता याबाबत तर नागपूर महानगरपालिकेला मूलभूत सुविधा द्यायच्याच आहेत। त्यासोबतच आपण बजेटच्या आधी सर्वांकडून सूचना मागवल्या होत्या। आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या प्रकारात त्या डब्यांमध्ये लोकांनी सूचना टाकल्या होत्या। ऑनलाईन पद्धतीनं सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातूनही आपल्याला बऱ्याच सूचना आल्या होत्या। बऱ्याच वर्षापासून रखडलेली जी कामं आहे ती पूर्ण करण्याकरता नगरसेवकांकडून अपेक्षा होती आणि बजेटमध्ये ते जे थांबलेलं होतं, आज हे बजेट इथे जे प्रस्तावित करण्यात आलं, परंतु या बजेटवर 29 तारखेला चर्चा आहे। सर्वच जणांनी त्या उद्या 1 दिवसाचा अवधी मिळालेला आहे आणि ह्या अवधीमध्ये त्या बजेटवर निश्चितपणानं अभ्यास करून 29 तारखेला त्याच्यावर चर्चा करू। या बजेटमध्ये असणाऱ्या सर्व चांगल्या गोष्टी ज्या शहरातील नागरिकांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, महानगरपालिकेचा लौकिक वाढवण्यासाठी उपयुक्त आहे, त्या सर्व गोष्टींचा लोकांच्या सर्व नागरिकांच्या पर्यंत आपण त्या पोहोचवाव्या ही विनंती आपल्याला करतो। आणि बजेटच्या संदर्भाने पुढील जी काही माहिती जी आपण विचाराल किंवा आपण न विचारताही जी आपल्याला द्यायची आहे ती माननीय अध्यक्ष शिवानी दाणी यांच्याकडे सुपूर्द। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.